मराठी मालिका विश्व आणि रंगमंच गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वर्षा दांदळे. त्यांनी नांदा सौख्य भरे, नकटीच्या लग्नाला यायचं हां, पाहिले ना मी तुला, एकाच या जन्मी जणू यांसारख्या अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. नांदा सौख्य भरे मालिकेतील त्यांनी साकारलेले वच्छी आत्या हे पात्र सर्वांच्या लक्षात राहिले. पण वर्षाताईंवर अशी एक वेळ आलेली जेव्हा त्या 6 महिने एकाच जागेवर होत्या. त्यांचा पाय पूर्णपणे तुटून पडला होता. वर्षा ह्यांचा मोठा अपघात झाला होता. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये वर्षा यांनी आपल्या अपघाताचा तो प्रसंग सांगितला आहे. वर्षा दांदळेंनी काही वर्षापूर्वी झालेल्या अपघाताबाबतच्या ज्या आठवणी सांगितल्या त्या ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. साधारण 2021 साली त्यांचा अपघात झाला होता. त्या अपघाताबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, मी एका जीवघेण्या कार अपघाताची शिकार झाले. मी आणि माझी मित्रमंडळी असे आम्ही 4 जण एका कार्यक्रमाला नाशिकवरून येत होतो. कार भंडारदऱ्याच्या जवळ आली असता एका वळणावर रेती टाकली होती. त्यावरून जाताना ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी रस्त्याच्या बाहेर फेकली गेली. गाडीने 2दा पलटी खाल्ली. अपघात झाल्यावर तर कित्येक तास मी बेशुद्ध होते. फक्त एक मित्र सोडून बाकी सर्वजण बेशुद्ध होते. शुद्धीत असलेल्या मित्राने अनेक गाड्यांना हात देऊन मदतीची याचना केली, पण कोणीच रस्त्यावर थांबायला तयार नव्हते. त्यात तेथे नेटवर्कही नव्हतं, त्यामुळे कोणाला फोनही करता येत नव्हता. शेवटी एक माणूस देवासारखा मदतीला आला. त्याने जाऊन रुग्णवाहिका आणली. त्या दिवशी आणखी थोडा जरी उशीर झाला असता तर माझ्या जीवावरच बेतलं असतं, कारण माझा पाय पूर्णपणे तुटला होता. स्पायनल कॉर्ड बाहेर लटकत होत्या. प्रचंड रक्तस्राव झाला होता. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर लगेचच माझे 2 मेजर ऑपरेशन्स झाले. माझ्या मुलीने पटकन निर्णय घेतले, त्यामुळे सगळं शक्य झालं. त्यानंतर मी 3 महिने एकाच जागेवर खिळून होते. अशा प्रकारे वर्षाताईंनी त्या भयानक प्रसंगाचं वर्णन केलं आहे. या अपघातानंतर तब्बल 6 महिने त्या जागेवरच होत्या. आता ऑपरेशन करून त्यांच्या पायात पूर्ण प्लेट टाकण्यात आली आहे. या अपघातातून लवकर बरे व्हायला त्यांना त्यांच्या मुलीने भरपूर मदत केली. त्यांच्या मुलीचे नाव मृण्मयी असून ती फिजिओथेरपिस्ट आहे. अपघातानंतर तिने हॉस्पिटलमध्ये आपला सगळा सेटअप तयार केला होता. या अपघातामध्ये वर्षा यांच्या पाठीच्या मणक्याला सुद्धा गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना उठून बसणं देखील शक्य नव्हतं. या काळात त्या पूर्णपणे अंथरुणाला खिळून होत्या आणि त्यांना कोणतीही हालचाल करणे शक्य नव्हते. या कठीण काळात वर्षा यांची पूर्ण देखभाल त्यांच्या मुलीने केली. मुलीने त्यांना भावनिक धीर दिला. तू लवकर ठणठणीत बरी होणार असा विश्वास दिला. त्यांच्याकडून योग्य तो व्यायाम आणि कसरत करून घेतली. शेवटी काही महिन्यातच वर्षाताई उठून चालायला लागल्या. आज वर्षाताई एकटे हिंडू फिरू शकतात एवढ्या फिट झाल्या आहेत. त्या जेव्हा आजारी होत्या तेव्हा अनेक मराठी कलाकारांनी त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला होता. वर्षा यांनी मुलाखतीत या सर्वांचे देखील आभार मानले. पुढे या जीवघेण्या अपघातातून बरे होऊन एका वर्षातच त्यांनी मराठी मालिका विश्वात पदार्पण केलं. त्यांनी पाहिले ना मी तुला या मालिकेत उषा मावशीची भूमिका साकारत दमदार पुनरागमन केलं होतं. यानंतर त्या बॉस माझी राडाची, नवागडी नवराज्य, अशोक मामा या मालिकांमध्ये दिसल्या होत्या. मूळच्या अकोल्याच्या असलेल्या वर्षा दांदळे लग्नानंतर मुंबईत स्थायिक झाल्या. मुंबई महानगरपालिकेत वर्षा संगीत शिक्षिकेची नोकरी करताना त्यांनी आपली अभिनयाची आवड जपली. नोकरी सांभाळून त्यांनी हळूहळू नाटकात काम करण्यास सुरुवात केली. नाटकात काम करता करता वर्षा TV मालिकांमध्ये काम करू लागल्या. काही वर्षातच त्यांनी मराठी मालिका विश्वावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. अचानक झालेल्या अपघातामुळे त्यांचे करिअर संपले असते, मात्र लढवय्या या वर्षा त्यांनी हार मानली नाही. या जीवघेण्या अपघातातून त्या बऱ्या होऊन सध्या त्या आपल्या आवडीच्या क्षेत्रात जोमाने काम करत आहेत.